नमस्कार सर्वांना, यमिश फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा आणि आता नवरात्रीचेही उपवास सुरू होणार आहे। तर तुम्ही त्यासाठीही हे साबुदाणा वडे बनवू शकता किंवा आपल्या सर्वांनाच उपवास नसतानाही साबुदाणा वडा खायला खूप आवडतो, पण बऱ्याचदा बनवताना तो तेलात टाकल्यानंतर फुटतो। तर तो तेलात टाकल्यानंतर फुटू नये आणि एकदम क्रिस्पी व्हावा, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला अगोदर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर तो मी 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला अगोदर आणि मग नंतर एका बाउलमध्ये घेऊन त्याला 15 मिनिटं पाण्यामध्ये चांगलं भिजवून घेतलेलं आहे। तर 15 मिनिटानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि मग त्यामध्ये परत पाणी टाकलेलं आहे। तर मी जितका साबुदाणा आहे तितकं पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये थोडंसं शिल्लक टाकलेलं आहे। तर मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला होता। तुम्ही रात्रभर ऐवजी 5 ते 6 तास भिजवून घेऊ शकता। 5 ते 6 तासामध्ये साबुदाणा मस्त भिजून जातो। तर साबुदाणाही मस्त भिजलेला होता। नंतर मी शेंगदाणे एकदम कमी गॅसवर खमंग होईपर्यंत भाजून घेतले आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर बारीक करून घेतले। नंतर त्यामध्येच मी मिरचीही बारीक करून घेतलेली होती, ती टाकली। आता चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि 2 बटाटे घेतले होते, ते हातानेच कुस्करून टाकत आहे त्यामध्ये। आणि बटाटे आपल्याला असे कुस्करूनच टाकायचे आहे। तर मी दोन्हीही बटाटे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर ते आपल्याला कुस्करून आता हलक्या हाताने ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि थोडंसं हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर आपल्याला ते असं चांगलं मळून घ्यायचं आहे। नंतर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिलं होतं। तर आता साबुदाणा वडा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही वडा बनवायच्या अगोदर हात थोडा पाण्यात बुडवून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे वडा बनवून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज छोटी मोठी करू शकता, पण मी अशा प्रकारे वडे बनवून घेतलेले आहे। तर मी जेवढे आपल्याला अगोदर तळायचे तेवढे वडे अगोदर बनवून घेतलेले आहे। तर 5 वडे मी अगोदर बनवून घेतले, पण कढईमध्ये मी 3च वडे तळून घेणार आहे अगोदर। आणि तेल पण चांगलं गरम झालेलं होतं आणि वडे टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याला उलटायचं नाहीये। आणि वडे आपल्याला मीडियम गॅसवर तळायचे आहे आणि आपल्याला वडा लगेच टाकल्यानंतर उलटायचा नाहीये, किमान त्याला आपल्याला अर्धा ते 1 मिनिटानंतर उलटायचं आहे। आणि तुम्ही जर अशा प्रकारे वडा बनवला ना तर बिलकुल फुटणार नाही। व आता आपल्याला वडा असा मीडियम गॅसवरच तळून घ्यायचा आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असेच अजून नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आता आपला वडाही तळत आलेला आहे मस्त आणि अशा प्रकारे जर बनवला ना बिलकुल फुटणारही नाही आणि एकदम क्रिस्पी वडा तयार होतो। तर आता वडाही तळून झालेला होता, तर मी काढून घेतलेला आहे ते वडा। आणि आता आपल्याला हे वडे काढल्यानंतर बाकी वडेही अशा प्रकारे बनवून तेलामध्ये तळून घ्यायचे आणि ते तळत असताना आपल्याला एकदाच कढईमध्ये जास्त वडे पण नाही टाकायचे। तर मी अशा प्रकारे बाकी वडेही तळून घेतलेले आहे। आणि हा साबुदाणा वडा आपण दही, मिरची, चटणी म्हणजे चटणीमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे, ओलं नारळ, मिरची, मीठ आणि थोडंसं लिंबू टाकून त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं। त्या चटणीसोबत पण खूप छान लागतो। तर आपला साबुदाणा वडा मस्त तयार झालेला आहे आणि एकदम क्रिस्पी झाला होता साबुदाणा वडा आणि तेलात टाकल्यावरही बिलकुल फुटला नाही। तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा वडा एकदा नक्की ट्राय करून बघा
आणि आता नवरात्रीही आलेली आहे, तर तुम्ही तेव्हाही ट्राय करू शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही करा। थँक्यू।